बघा आता पूर्वेकडे तोंड करून उभा असलेला रवी 180 अंशात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला. घड्याळाचा काटा आता इथं उभा आहे. पूर्वेकडे तोंड आहे, वळताना इथनं वळायचं म्हणून सांगितलं मी. 180 म्हणल्यावर इथं आला बघा. ज्या दिशेला आला त्याच दिशेला तोंड असतं, म्हणजे त्याचं तोंड पश्चिमेकडे झालं. नंतर सरळ 8 किलोमीटर अंतर चालत गेला. सरळ 8 किलोमीटर म्हणजे इथं पश्चिमेला आला, उभा करताना इथं उभा करा आणि इथनं 8 किलोमीटर चाला. ओके. ओके. पुढे बघा आता. तेथून उजवीकडे वळून 2 किलोमीटर. बघा उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडे तोंड करून जात असताना उजवा हात वर येणार आहे. 2 किलोमीटर. व पुन्हा उजवीकडे म्हणजे वर तोंड करून चालत असताना उजवा हात इकडे येणार आहे. पुन्हा उजवीकडे 2 किलोमीटर. ओके. एक मिनिट माझं एक वाक्य हुकलं ना. व पुन्हा उजवीकडे वळून त्याने 11 किलोमीटर आहे बरं का पोरांनो, सॉरी हा. 11 किलोमीटर आहे. म्हणजे हे 8 आणि 3, 11 किलोमीटरची रेष काढली आपण. पुन्हा एकदा उजवीकडे वळून तो 6 किलोमीटर चालला. आता बघा इकडे पूर्वेकडे चाललाय. उजवीकडे वळला म्हणजे खाली वळला, 6 किलोमीटर चालला. मग इथपर्यंतची 2ची रेषा आहे आणि हे 4 समजू आपण. एवढं झालं. तर तो मूळ स्थानापासून म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे म्हणलंय. हे अंतर आपल्याला काढायचं. मग आकृती कशी बनली हे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता आपल्याला भाग केवढा गरजेचा आहे, एवढाच गरजेचा आहे काटकोन त्रिकोण करायचा आहे. ओके. ह्यांची अंतर काढून घ्यायची. आता इथून इथपर्यंतची रेस 6 किलोमीटर आहे. हे 2 आहे म्हणजे हे सुद्धा 2 असतं. मग हे इथून इथपर्यंत 6, हे 2 कट करा, हे 4 किलोमीटर राहणार. आता हे बघू आपण. इथून बघा इथून इथपर्यंतची रेस 11 किलोमीटर आहे. आणि इथून इकडं बघा ह्याच्यावरनं कळतं की 8 किलोमीटर आहे. मग 11तनं 8 गेलं किती येणार आहे? 3 किलोमीटर आहे. ही 2 आपल्याला अंतर निघली की संपलं आपलं उत्तर येणार आहे. मग आपलं पायथागोरसचं सूत्र माहितीच आहे सगळ्यांना. काय आहे बघा, 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग. तोंडी उत्तर पाठवले तुम्ही. गुड. 5-7 विद्यार्थ्यांनी अतिशय वेगानं उत्तर पाठवलं, लक्षात घ्या. वर्गमुळे काढू. बघा मग काय काय राहिलं रे. 5. सगळ्या लय जणाला आले बरं का. गुड मुलांनो, व्हेरी गुड. झालं सगळ्यांचं लिहून. आकृती आले का तुमची, बघा सगळ्यांची. चला बर, लिहिले. डन सर. नाईस टीचिंग. बर, थँक्यू हा.
चला आपण पुढचं घेऊया गणित ना. माझं राहून राहिले की सांगायचं. 8 किलोमीटरचं अंतर कसं घेतलं ते काय म्हणलंय बाळा. पूर्वेकडे तोंड करून उभा आहे आणि 180 अंशात घड्याळ दिशेने वळला म्हणजे पश्चिमेला आला. इथं आला म्हणजे उभा करताना आपण इथं उभा करायचा आणि सरळ 8 किलोमीटर गेला म्हणजे इकडे गेला. एवढी 8ची रेष काढली. कळलं ना तुला? बघ तरी बघ आणखी पुन्हा ती आकृती आहे ना जवळ. बघा तुम्ही हा. चला पुढचं गणित घ्या. तास चालू असताना बोलायचं नाही. श्रेया तुम्ही बोलताव का? शेरखाने बोलत नाहीत ना तुम्ही? हा. चला पुढचं गणित घ्या पोरांनो आता. लय पण उशीर करत जाऊ नका. काय काय जणांचं राहिलंय बघा. व्यवस्थित लक्ष द्या. वळलं जातं त्याच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष द्या. आता इथं आपण काढूया. रुपेश उत्तरेकडे इथून चालायला लागायचं. वर उत्तर दिशा आहे ना किती सोपं असतं बघा. उत्तरेकडे चालायला लागा 4 किलोमीटर. ओके. नंतर उजवीकडे बघा उत्तरेकडे तोंड करून चाललो. हा माझा पेन म्हणजे उजवा हात आहे आणि हा डावा आहे. बघा मी चालायला लागलोय. उजवा तिकडे आहे ना माझा. किती वळलो? 3 किलोमीटर वळलो लक्षात घ्या. केलं सगळ्यांनी किती आलं? 3 किलोमीटर अंतर कापलं लक्षात घ्या. आता बघा पुन्हा उजवीकडे वळून बघा हा माझा उजवा हात आहे आणि हा डावा बघा मी चालायला लागलो. मग उजवा म्हणलंय खाली येणार म्हणजे पश्चिमेकडे येणार हे वळता आलं पाहिजे आपल्याला. किती? 8 किलोमीटर. 8 किलोमीटरची रेष केवढी काढणार तुम्ही? एवढी का एवढी काढणार? ही 4 किलोमीटरची झाली. आपण आधी 4 किलोमीटरची एवढी काढल्या म्हणल्यावर 8 किलोमीटरची त्याच्या दुप्पट काढावी लागणार आपल्याला. म्हणजे आपली आकृती चांगली बसेल. बघा ना. व पुन्हा उजवीकडे येऊन 6 किलोमीटर बघा. खाली दक्षिणेकडे तोंड करून चालल्यावर उजवा हात इकडे होतो. पुन्हा 6 किलोमीटर चाललो म्हणतो. ही रेस कितीची झाली? बघा वर बघा 3 किलोमीटरची झाली इथपर्यंत. मग आपल्याला 6 म्हणलंय आणि दुप्पट काढू आपण. ही झाली 6 किलोमीटरची रेस. शेवटी तो उत्तरेकडे वळला व 4 किलोमीटर अंतर काढलं. पुन्हा उत्तरेकडे वळला म्हणते म्हणजे वर गेला. 4 किलोमीटरची रेस आपल्याला केवढी काढावं लागेल? एवढी काढावं लागेल बघा. ओके. आता काय म्हणलंय बघा. तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? किती सोपं गणित आहे. इथलं अंतर काढायला लावलं आपल्याला पोरांना. खाली जरा रेष ओढली मी तुम्हाला कळावं म्हणून हा. बघा उत्तर काय ह्याला सूत्र वापरायचं नाही काय नाही. जनरल उत्तर आहे लक्षात घ्या. हम्म. बघा इथून इथपर्यंत अंतर काढायचं आहे. म्हणजे इथून इथपर्यंतची रेष किती आहे ती ह्याच्यावरून कळते बघा तुम्हाला. 6 आहे. इथपर्यंत 6 आहे. मग इथनं निम्म निम्मच आहे लक्षात घ्या. कसं निम्म ओळखलं तुम्ही? बघा ना. हे 3 आहे म्हणजे इकडं 3 किलोमीटर असणार आणि इकडं 3 किलोमीटर. म्हणजे उत्तर किती येईल तुमचं? 3 किलोमीटर. बघा बर किती सोपं आहे कळलं का सगळ्यांना? आकृती जमली उत्तर येणार. हो हो श्रुती कोळेकर. बघा आता लक्ष द्या. सोडवू आपण गणित. सोहा सकाळी 9 वाजता ऑफिसला निघाला तेव्हा त्याच्या समोर सूर्य होता म्हणजे तो पूर्वेच्या दिशेने चाललेला असणार आहे. पूर्वेकडे चाललेला असणार आहे. म्हणजे समोर त्याला सूर्य दिसणार आहे. ओके. नंतर तो उजवीकडे काटकोनात वळला. बघा काटकोनात उजवीकडे म्हणलंय इकडे चाललाय. सूर्य दिसलाय त्याला. इकडे चाललाय. उजवीकडे वळलाय काटकोनात. ओके. वळलो.
पुन्हा उजवीकडे काटकोनात पुन्हा एकदा बघा, आता त्याचं तो इथं आलाय म्हणजे त्याचं तोंड दक्षिणेला झालं. पण इथं आणि काटकोनात वळलाय, उजवा हात इकडेच येणार आहे दक्षिणेकडे तोंड करून उभा राहिल्यावर. ओके. पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला तर त्याचे आता तोंड कुठे आहे, तर इथं आला, इथं दिशा पश्चिम आहे. ज्या दिशेला आला त्याच दिशेला तोंड आहे म्हणायचं. इथं आला त्याला इथं उभा करा, त्याचं तोंड इकडेच. लक्ष द्या. बघा आता आपण एक दिशा काढू आधी, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. ओके. बघा आता इथं आपण सोडूया. पुष्पा पूर्वेकडे तोंड करून उभे आहे. बघा ही पुष्पा आहे आणि इकडे पूर्वेकडे तुझं तोंड आहे. ओके. ती 2 वेळा काटकोनात डावीकडे वळली. बघा पुष्पा, बघा हे पुष्पा उजवा हात आहे समजा पुष्पाचा आणि हा डावा हात आहे समजा. डावीकडे म्हणजे वर वळणार. 2 वेळा म्हणले बरं का पोरांनो, एकदा दोनदा पश्चिमेला आली बघा, म्हणजे तिचं तोंड पश्चिमेला झालं. बघा तिचं तोंड पश्चिमेला झालं, आपण त्या पुष्पाला इथं उभा करू. हा, ही पुष्पा कोणीकडे बघते, पश्चिमेकडे बघते. हा, व ती देवळात गेली म्हणते. बघा ती इथं आले, पश्चिमेला आले आणि देवळात गेली. मग देवळाचं तोंड इकडं पूर्वेकडे असणार आहे ना पोरांनो, त्यावेळेस ती देवळात जाऊ शकल. मंदिर पश्चिमेला, पण तोंड बघा ना, आता बघा इकडून चालत चालली, इथे दरवाजा लागला. आलं लक्षात? म्हणजे त्या दरवाजाचं तोंड इकडे असणार आहे ना पोरांनो, पूर्वेकडे. कळलं का नाही आणि का नाही? कळलं नाही बघा, सगळ्यांचं पश्चिम, लय जण पश्चिमच म्हणायला लागलेत. मंदिर पश्चिमेला येईल, पण त्या दरवाजाचं तोंड कोणीकडे असणार आहे, पूर्वेकडे असणार आहे. लक्षात घ्या. हं? ओके. समजलं आता, सगळ्यांच्या लक्षात आले. हा, ओके, गुड. ओके. बघा आता लक्ष द्या, आपण सोडूया. संपत पश्चिमेला 16 किलोमीटर गेला, पश्चिम इकडे आहे, ही 16 किलोमीटरची रेष. नंतर तो उत्तरेला 13.5 गेला, उत्तर वर आहे, 13.5 किलोमीटर. अंडरलाईन करतो मापाला. त्यानंतर पूर्वेला 8.5, पूर्व इकडे आहे 8.5, म्हणजे बघा इथून एवढी 16 आहे. आपल्याला मोठी रेष काढून जमत नाही, हे 8.5. बरं का, ह्याच्या पुढे जाऊन तर जमतच नाही ह्याच्या, कारण ही 16 आहे ना एवढी. नंतर दक्षिणेला 13.5 गेला, नंतर दक्षिण खाली आहे 13.5. बघा ही 13.5च आहे बघा, मग एवढीच रेष काढायची. ओके. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे, म्हणजे बघा आता इथं आलाय ना, एवढं अंतर बघायचं. मग कसं बघणार तुम्ही, बघा इथून ही रेषा 16 किलोमीटरची आहे. किती? 16 किलोमीटरची आहे. मग आता इथून एवढी किती, 8.5 आहे, त्याच्यातनं वजा करा. म्हणजे ही 16 आहे ना, 8.5 म्हणजे हा भाग निघून गेला की एवढा राहिलेला निघतो. मग 8.5 कसं वजाबाकी करायची बघा आता. शून्यातनं 5 जात नाही, 10तनं 5 गेलं 5, अच्छा परत दिला पॉईंट खाली पॉईंट, 16तनं 9 गेलं डायरेक्ट 7.5. समजलं सगळ्यांना? चला आपण इकडे एक आकृती काढू आता नवीन. शिवम घरातून बाहेर पडताना उगवत्या सूर्याला नमस्कार करून 80 मीटर अंतर सरळ चालत गेला. बघा उगवता सूर्य म्हणजे इकडे पूर्वेकडे असणार आहे. मग काय म्हणलंय, घरातून बाहेर पडला म्हणजे पूर्व, आणि उगवत्या सूर्याला नमस्कार म्हणजे समोर सूर्य आहे, याचा अर्थ तो इकडे चाललेला 80 मीटर नमस्कार करून सरळ चालत गेला म्हणजे. ओके. परत काय म्हणताय बघा, तेथे तो उजवीकडे काटकोनात वळाला. बघा आता उजवीकडे काटकोनात वळाला म्हणलंय, म्हणजे काटकोन आता कुठे येणार आपल्याला माहिती आहे सगळ्याला, असा वळणार, हा काटकोन झाला लक्षात घ्या. आणि सरळ 60 मीटर चालत गेला. 60 मीटर चालत गेला म्हणजे इथं आलाय, म्हणजे त्याचं तोंड दक्षिणेकडे आहे.
म्हणजे हा 60 मीटर चालत गेला आणि थांबला. तर आपल्याला काय विचारलंय, तर तो घरापासून किती अंतरावर आहे? म्हणजे आपल्याला ही अंतर काढायचं आहे. सगळी इथपर्यंत चालत गेला होता. पुन्हा काटकोनात वळला, पुन्हा 60 मीटर चालला. म्हणजे आपल्याला सरळ चालत गेल्यावर तो इथे गेला होता. म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर काढायचं आहे. झालं हे 80 मीटर, हे 60 मीटर. म्हणजे आपण काय करू शकतो या ठिकाणी, आता पायथागोरसचं सूत्र वापरा तुम्ही. जा सर, सर म्हणलं. आता 2-3 मिनिटं भेटतील बघ जस्ट. क्विकचा क्विक. फास्ट जा म्हणलं, एवढं धीरे जमत नसतं. बघा 1600 आणि 3600. 8चाच वर्ग करायचा, सॉरी हा, वर्ग करायचा 64 आणि या ठिकाणी 36 आणि 2 शून्य लिहा. यांची बेरीज करा. किती ते बेरीज बघा, 10,000 येईल. त्याचं वर्गमूळ घेऊ म्हणा. काय येणार आहे मग? कशाचा वर्ग आहे हा? 100. खूप जणाला आले बरं का उत्तर. आकृती बनवायला येणं खूप महत्वाचे आहे बरं का. त्याची जरा थोडी आकृती बऱ्याच जणाला बनवायला यायची नाही, कळत नाही लवकर. हे कसं आपण आकृती बनवली हे लक्षात घ्या सगळ्यांनी.